तर निसर्गातल्या सुद्धा गोष्टी म्हणजे पाऊस सांगतात. तुम्हाला एक सोपं गणित सांगतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात सरड्यानं जर डोक्यावर लाल कलर केला ना, ते सरड्यामध्ये शेतकऱ्यांना 10 दिवसानं मान्सून येणार आहे असा अंदाज सरडे देतो. त्याच्यानंतर परत एक सोपं गणित सांगतो. आपल्यातून सुद्धा पाऊस करतो. एक सोपं सांगतो. ज्या माणसाला दमा आहे, दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आबाळ आलं, त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो. मग आपले घरचे काय करतात, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरनं त्यांना नुसत्या गोळ्या द्यायला की आपण म्हणायचं थोडा पाऊस येणार आहे, म्हणजे शितोडे येणार आहे. त्या डॉक्टरनं त्यांना सलाईन लावलं की समजायचं शेतात चांदण्या साचण्यासारखा पाऊस पडणार आहे. आणि डॉक्टरनं जर त्यांना ॲडमिट केलं की आपण म्हणायचं वड्याला पाणी येणार आहे. म्हणजे इतका पाऊस करते. आणखीन एक सोपं सांगतो. एक असं झाड आहे बघा, रामफळाचं झाड माहीत असेल ना तुम्हाला. उन्हाळ्यामध्ये समजा रामफळाच्या झाडाला खूप रामफळं लागली, ते रामफळाचं झाड अंदाज देते शेतकऱ्यांनी यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड देतं. बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले, ते बिब्याच्या झाडामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतं. गावरान पुरीनं 1970ला 80ला आपले जे आजोबा पणजोबा होते त्यावेळेस कोणत्या हवामान तज्ज्ञ कोणीच नव्हतं. मग त्यांना अंदाज कोण देत होतं शेती करत असताना? त्यांना अंदाज देत होतं, एक झाड देत होतं. गावरान आंबा आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस सांगतो. कसं सांगतो तुम्ही बघा. ज्या वर्षी गावरान आंबा पिकला, हे दुसरे नाही हायब्रिड नाही, गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला आणि त्या गावरान आंब्याच्या कैऱ्याचं लोणचं तयार केलं की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा 2017 पर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला, 17 पर्यंत दुष्काळाला सामना करावा लागला. 18च्या नंतर 8वा म्हणा, तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवाराच लागला नाही. फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागले, आंबे नाही म्हणजे कैऱ्या नाही लागले, म्हणून रस खायला नाही भेटला, म्हणून पाऊस जास्त पडला. मग कोणी अंदाज द्याला त्या झाडानं. आणखीन परत एक सांगतो. निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. तर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर एक जांभळीचं झाड आहे बघा. जांभळीचं झाड उन्हाळ्यामध्ये जांभळीच्या झाडाला जांभळं खूप लागले, ते जांभळीचं झाडमध्ये शेतकऱ्यांना यावर्षी लवकर पाऊस येणार आहे असा अंदाज ते जांभळीचं झाड देते. लिंबाच्या झाडाला खूप लिंबळ्या लागल्या, ते लिंबाच्या झाडामध्ये शेतकऱ्यांना यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देते. आणखीन एक सांगतो. शेतकऱ्याचं समजा सोयाबीन पेरलं, कापूस पेरला, शेतकऱ्याला त्या सोयाबीनला पिकाला उतार येणार आहे असं एक झाड सांगते. तसं झाड कुठं असतंय का? पण असतंय, मी ऑब्झर्व केलेलं आहे. चिंचाच्या झाडाला जर खूप चिंचा लागल्या की चिंचाचं झाडमध्ये शेतकऱ्यांनो तुम्ही मालामाल होणार आहेत असा अंदाज ते चिंचाचं झाड देतं. आणि आणखीन एक परत सांगतो. निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे एक तुम्हाला एक माहीत असं सांगतो. एक तुम्ही ऑब्झर्व करा. तुमच्या घरचा, तुमच्या आता बऱ्याच घरी लाकडी दरवाजे नाही, तर आपल्या घरचा लाकडी दरवाजे खिडक्या सुद्धा पाऊस सांगते. दरवाजे खिडक्या कुठं पाऊस सांगतील का? पण सांगते. तुम्ही बघा, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या घरचे दरवाजे लागाने गेले, ते फुगले, ते दरवाजे म्हणतात शेतकऱ्यांनो 10 दिवसाचा सततधार पाऊस पडणार आहे म्हणून असा अंदाज देतो. आणखीन एक सांगतो. आता हे 15 मे ते 30 मे तुम्ही तर अवकाळी पाऊस बघितला बघा. वाटल्यास आता सगळ्याला निरीक्षण करा म्हणा. 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस हा निर्णायक असतो. कसा असतो? 15 मे ते 30 मे दरम्यान एक उदाहरण सांगतो. आमचं गाव आहे बघा, गुगळी धामणगाव. आमच्या गुगळी धामणगावला पाऊस खूप पडला आणि बाजूला सिमूरगावन गाव आहे, आणि त्या सिमूरगावला त्या 15 मे ते 30 मे मध्ये पाऊस नाही पडला. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आमच्या गावाला दररोज पाऊस पडणार आणि त्यांच्या गावाला पडणार नाही. म्हणजे 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस हा निर्णायक असतो. 15 मे ते 30 मे दरम्यान जर आमच्या गावाला पावसाचे 2 थेंब जरी पडले तर आपण म्हणायचं वरुण राजाच्या बँकेतला पावसाचा इड्रॉल लिहून ठेवल्यासारखं असं. आणि आणखीन त्याच्यानंतर 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. सूर्याला जर खळं दिसलं ना, निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांनो यावर्षी दुष्काळाचं संकट आहे असा अंदाज तो देतो. अशी खूप काही कारणे. आणि कधी पण आणखीन वाटलं तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करा. पावसाळ्यामध्ये ही मुंबई इथं सुद्धा तुम्ही बघा, आपण कोणत्या ठिकाणी ही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना काय होतं, तांबडं आबाळ होतं. लाल आबाळ म्हणतात, कोणी तांबडं म्हणतात. वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवायचा. तांबडं आबाळ झालं पावसाळ्यात, आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे. बघा हे कारण घडतात का नाही. बिलकुल. त्याच्यानंतर आणखीन एक सोपं कारण सांगतो. जूनच्या महिन्यात काय होतं, सगळ्या संस्था पाऊस येईल सांगतात, पण कधी कधी अशी परिस्थिती असते 5 जून जातो, 10 जून जातो, 15 जून जातो, पाऊसच येत नाही. मग नुसतं उभा वारा सुटतं. मग कोणी शेतकऱ्याला पाऊस सांगत नाही. मी म्हणतो कोणी जर नाही सांगितलं तर तुम्हाला निसर्गातले झाडं सांगतात. मग ते कसे सांगतात,
ते झाडावर ज्या चिमण्या बसलेल्या असतात त्या चिमण्या काय करतात, ज्या ठिकाणी माती आहे त्या मातीमध्ये असं त्या धुळीनं आंघोळ करतात. चिमण्यानं जर धुळीनं आंघोळ केलेलं बघितलं की 4 दिवसाला पाऊस येतो. अच्छा.